हिंदी वालों को भूल गया। मैंने क्या बताया समझ गया? समझे ना? ठीक है। प्रभु के वचन से देखते हैं, कई बार हमने न्याय के बारे में हम थोड़ा सा सीख रहे थे प्रभु के आत्मा के द्वारा, और हमने देखा था कि 7 प्रकार के न्याय होते हैं, बाइबल में लिखे गए हैं। उसमें से पहला न्याय हमने देखा था, कौन सा? कुठला न्याय? फक्त काही लोकांच्याच लक्षात आहे। हा न्याय होणार आहे की झाला आहे? ये होने वाला है या हो गया है? होने वाला है, होने वाला है, हो गया है, काहीतरी असं चाललंय। वधस्तंभावरचा न्याय झालेला आहे। हालेलुया। जी काय केले ना पिढ्यानपिढ्यांची जी काय होते सगळं, ते सर्व प्रभूने म्हटलं। वचनं खूप आपण पाहिले आहेत त्याच्याविषयी, जरा नोट डाऊन करून ठेवत जा, लक्षात ठेवा। चांगल्या गोष्टी आहेत ह्या शेवटच्या काळातल्या गोष्टी आहेत, या आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत। हालेलुया। आणि म्हटलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं जे काही आम्ही पाप केलेले होते त्याचं दंड त्यांनी स्वतःवर घेतला, आणि त्या वधस्तंभावरची शिक्षा जी आम्हाला होणार होती ती त्याने स्वतःवर घेतली। मग ती शिक्षा परत आता आम्हाला लागू पडत नहीं। आणि हे कोणासाठी आहे? विश्वासणाऱ्यांसाठी आहे। जितनों ने उसके ऊपर विश्वास रखा और बपतिस्मा लिया, उन सब के लिए प्रभु यीशु मसीह ने क्रूस पर अपनी जान देकर हमारे पापों का दंड, हमारी पापों की शिक्षा अपने ऊपर ले ली। इसलिए वो दंड जो है, वो न्याय जो है, अब हम पर नहीं रहा। लेकिन उसके बाद जो कुछ भी हम करने वाले हैं उसका न्याय होता है। हालेलुया। और वो दूसरा न्याय हमने देखा था, विश्वासियों का न्याय। विचारायला पाहिजे होतं ना, विश्वासणाऱ्यांचा न्याय। ये हमारे जीवन में होते रहता है, होत आहे। सांगितलं होतं ना, कधी आजारपण येतं, कधी संकट येतात, कधी दुःख येतात, कष्ट येतात, प्रार्थना करतो, कधी ऐकली जात नाही। मग अशा वेळेला काय करायचं? देव त्या सगळ्या स्थितीतून नेतो आम्हाला, नाही का? पौलाला किती नेलं? करिंथकराच्या पत्रामध्ये काय तो पूर्ण एक पॅरेग्राफ लिहितोय, कशासाठी? तिथे जगाच्या बरोबर आमचा न्याय होऊ नये म्हणून। हालेलुया। आम्ही एकतर दो बातों के लिए ये न्याय होता है। प्रभु हमारे जीवन में सुधार लाना चाहता है, और दूसरा क्या हमने देखा था, किस लिए होता है ये? भूल गए। विश्वास इब्रिकरास पत्रामध्ये आपण पाहिलं होतं, आमच्या शिक्षा कशासाठी येते? आमच्या हितासाठी, आमच्या फायद्यासाठी, आणि दुसरं त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून। हालेलुया। आमच्यावर शिक्षा का होते? आम्हाला दोष का लावला जातो? हालेलुया। वचन से हमें क्यों बोला जाता है? उस वक्त हमें क्यों भारी लगता है ना? त्यावेळेला किती वाईट वाटतं। मी माझी साक्ष पण सांगितली होती तुम्हाला। परंतु ज्या वेळेला हे घडतं त्यावेळेला ती काय होते म्हटलंय? आत्म्याचं शांतीदायक फळ देते, न्यायीपणाचं शांतीदायक फळ देते। हालेलुया। म्हणजे हा जो न्याय आहे तो न्याय आम्हाला शिस्त लावण्यासाठी आहे। आमेन। तीसरा हमने देखा था, तिसरं कुठलं बघितलं होतं की नाही? कर्माविषयी आपण पाहिलेलं होतं। येस, थोडीशी उजळणी करून पुढे जाऊ म्हणजे बरं, नाही का? विश्वासणाऱ्यांची कर्माप्रमाणे न्याय केला जाणार आहे। हमने वचन में पढ़ा था कि जो कुछ हम अपने शरीर के द्वारा करते हैं, चाहे वो अच्छा हो या बुरा हो,
उन सभी का न्याय किया जाएगा। हालेलुया। अब अपने आप को हम जांचेंगे, दिन भर मैं क्या करता हूं, दिन भर मैं क्या सोचता हूं, दिन भर मैं क्या देखता हूं। हालेलुया। मैंने किसी को किसी के बारे में अच्छा बताया या बुरा बताया, उसकी उन्नति के लिए बोला या उसकी अवनति के लिए बोला, सारी जो भी बातें की मैंने, है ना। कभी कभी हम भूल जाते हैं कि हम विश्वासी है, हम प्रभु का भय रखने वाले लोग हैं। सो बात करते समय सोचकर बात करनी पड़ती है कि ये बताने से मेरे भाई को, मेरे बहन को दुख होगा, उसकी उन्नति होगी या उसका विश्वास डल जाएगा। हालेलुया। इसमें बहुत ताकत है। आमेन। जिभेमध्ये आपल्या भरपूर ताकद आहे। तिच्याविषयी खूप काही लिहिलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। म्हणून आठवण करा, याद करो उन सब बातों को, रात को सोने से पहले उन सारी बातों को याद किया करो कि दिन भर मैंने क्या क्या बातें की, क्या क्या सोचा, क्या क्या देखा, किस तरह से प्रभु के वचन के अनुसार चला कि नहीं। अगर नहीं तो हमें पश्चाताप करना पड़ेगा, नहीं तो उस दिन इसका भी न्याय होने वाला है। कुछ भी नहीं बचने वाला, कुछ भी नहीं छूटने वाला। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हां, एक वचन वाचू आणि मग आपण पुढे जाऊ। प्रकटीकरण 22:12। पन्ना नंबर 363, प्रकाशित वाक्य उसका 22वां अध्याय वचन 12। देख, मैं शीघ्र आने वाला हूँ और हर एक काम के अनुसार बदला देने के लिए प्रतिफल मेरे पास है। पहा 12 वचन। आणि पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझे वेतन माझ्याजवळ आहे। काय लिहिलंय? पहा, मी लवकर येतो। कधी लिहिलंय हे? कभी लिखा है ये? कितने साल हो गए? कितने विश्वासी ये सुन सुनकर पढ़ पढ़ कर मर गए। हालेलुया। लेकिन अब तक प्रभु आया नहीं। तो कुछ लोगों को ऐसा ही लगता है ये ऐसा ही है, आणि काय होतात ते बेसावध होतात। इतकी वर्ष झाली, कुठे आलाय प्रभू अजून? कुठे काय झालंय? कुठे काय घडलंय? त्यामुळे बऱ्याच विश्वासणाऱ्यांचा विश्वास कमजोर होतो। परंतु लेकिन जो इस पर पूरी तरह से विश्वास करते हैं, वो हर रोज ये सोचते हैं, हाँ वो आने वाला है, नहीं वो आया। मैं तो कहूँगा वो आया हुआ है, हमारे दरवाजे के सामने खड़ा है। अब ये ऐसे दिन है हमारे जीवन में कि प्रभु यीशु मसीह आने वाला नहीं, आया है ऐसे समजो। दरवाजा समोर येऊन उभा आहे, कधी पण ठोकेल नाही आतमध्ये घुसे। का मी म्हणतोय असं? आजची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर तुमच्या हे लक्षात येईल। बाइबल में जो बातें लिखी है वो सारी बातें आज दुनिया में हो रही है। जिस युद्ध का बाइबल में जिक्र किया है वो इज़राइल और ईरान का युद्ध भी शुरू हो गया है और बड़ी जोर से हो रहा है। इस्रायलला सर्व बाजूनी सर्व शत्रूंनी वेढलेलं आहे। मग म्हणून म्हटलं मी, प्रभू आता लवकर येणार असं नाही, तो आलेलाच आहे। ती वेळ, ती घटका कधी माहीत नाही, म्हणून आम्हाला तयार करायची आहे, तैयारी करायची है, हमें तैयारी करना है। इस वचन के अनुसार परमेश्वर कहता है, मैं जल्दी आता हूँ और हर एक के
कर्म के अनुसार, काम के अनुसार उनको उनका प्रतिफल देने आ रहा हूँ. हालेलुया. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे प्रतिफळ द्यायला. मग मला सांगा, प्रभूमध्ये आपण किती अशी कामं केली आहेत, कितने काम किए, कितनी सेवा की है, कितनी प्रार्थना की है. हालेलुया. पूछते रहना चाहिए, अपने ही मन को पूछते रहना चाहिए, मैंने क्या किया है. न्याय जब होगा तो मेरे सारे कर्मों की किताब खुल जाएगी. हर एक दिन का हिसाब, प्रत्येक दिवसाचा हिशोब, प्रत्येक क्षणाचा हिशोब. हालेलुया. किती किती लोक असतील विचार करा. प्रभू येशू ख्रिस्त येण्यापूर्वी, प्रभूवर विश्वास ठेवल्यानंतर जे मरण पावलेले आहेत, आता जे विश्वास ठेवतात ते, आणि याच्यानंतर प्रभू येईपर्यंत जे विश्वास ठेवतील ते किती लोक होतील. हॅलो. केवढा मोठा समुदाय प्रभूच्या न्यायासनासमोर उभा असेल. न्यायाधीश जज बन के वो वहां पर बैठा रहेगा और उसके सामने पूरा का पूरा समुदाय रहेगा. क्या हम पहचाने जाएंगे. प्लॅटफॉर्मवर किती जण आपल्याला ओळखतात. प्लॅटफॉर्मवर पण खूप गर्दी असते ना. किती ओळखतात आपल्याला. कधीतरी एकाच दुसराच भेटतो ना, आणि भेटतो तेव्हा आनंद वाटतो किंवा दुःख वाटतं. हालेलुया. त्या समुदायात आपल्याला प्रभू येशूने ओळखावं म्हणून आपली कर्म कशी असायला पाहिजे. ओळखलं पाहिजे की नाही. त्या सगळ्या समुदायात त्यानं आपल्याला ओळखलं पाहिजे की हा तो आहे ज्यानं माझ्यासाठी गुडघे झिजवले. हा तो आहे. ये है वो जिसने मेरे लिए घुटनों पर जाकर प्रार्थना की, जिसने मेरा वचन लोगों को बताया, जिसने रात भर जागते जागते कलीसिया के लिए मध्यस्थी की, भाई बहनों के लिए प्रार्थना की. ये है वो जो गरीबों में गया, जो अनाथों में गया, जो भूखे लोगों की भेंट ली. ये है हमारी पहचान, ये हमारे कर्म. उसके अनुसार हमारा न्याय किया जाएगा. हालेलुया. रोज आम्ही कामावर जातो ते कर्म नव्हे. रोज सकाळी उठून कामावर गेलास, तिथे खूप कष्ट केलेस, 10 तास मरमर मेलास, परत संध्याकाळी आलास, जेवलास आणि झोपलास, याचं काही नाही आहे. प्रभूसाठी वचनाप्रमाणे जे काही आम्ही केलं, मग ते चांगलं की वाईट, या दोन्ही गोष्टींचा न्याय होणार. हालेलुया. तैयार है. मैं खुद को सोचता हूँ तो थोड़ा सा कम पाता हूँ मैं. लेकिन फिर सोचते हैं कि चलो वक्त है, थोड़ा सा क्यों न हो, वक्त है. हालेलुया. अभी भी वक्त है. इतने लोग रात्रीच्या प्रार्थना आपल्याकडे गुरुवारी एक महिन्यातनं फक्त एक दिवस रे. परत म्हणतील परत आले तिकडे बोलायला. महिन्यातनं फक्त एक दिवस कर्माप्रमाणे न्याय होईल. कोणीच वेळ द्यायला तयार नाही आहे. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय म्हटलंय वचन, काय म्हणतं, जागे राहा आणि प्रार्थना
2 वर्ष कोणाला कोणतीच अडचण नव्हती. त्यानंतर आता सगळ्यांना अडचणी आल्या परत. आम्ही वाढत आहोत की घटत आहोत विचार करूया. मुद्दाम आठवण करून देतो आपली कर्म. प्रभू जवळ आला आहे, दाराशी उभा आहे. माझी कर्म, माझा विश्वास, माझी सेवा, माझ्या प्रार्थना वाढत आहेत की घटत आहेत? कशाला जास्त महत्त्व दिलंय? इतक्या तर अडचणी नक्कीच आपल्याकडे नाही आहेत, नाही का? त्या पूर्वीच्या काळात त्या शिष्यांनी जे कष्ट केले, अरे त्यांच्याकडे कुठे गाड्या होत्या? होत्या का? काही सुविधा होत्या का? कोणाला मुकुट मिळेल? किसे मिलेगा? तोंडपाठ काय? देहाची कर्मे, आत्म्याची कर्मे. जे देहाप्रमाणे जगतात, जे आत्म्याप्रमाणे जगतात ना. रोमचं ते 8वा अध्याय मला वाटतं किती वेळा वाचून झालं आपलं. पण जेव्हा प्रत्यक्षात प्रभू इथे पाहायला येतो तेव्हा त्याला किती लोक दिसतात त्याच्या घरामध्ये, त्याच्या मंदिरामध्ये. फक्त एक रविवार, त्यातले फक्त 2 तास. रात्रभर पण नाही आपण बसत इथे. हालेलुया. कर्माचं फळ म्हणून म्हटलं, आपल्या घरासाठी तुम्ही किती केलं हे महत्वाचं नाही, प्रभूच्या राज्यासाठी किती केलं हे महत्वाचं आहे. खुद के लिए तो हर एक आदमी जीता है, जानवर भी जीते हैं, लेकिन दूसरों के लिए हम अपना समय कितना देते हैं, प्रभु के राज्य के लिए हम कितना समय देते हैं, प्रभु की सेवा के लिए कितना समय देते हैं, ये इस कर्म का, इसके बारे में हमारा न्याय जरूर किया जाएगा. हालेलुया. प्रभूने असं म्हटलं पाहिजे, अरे हा त्या गर्दीत तो उभा आहे ना, त्याला पहिलं इकडे घेऊन या. नाही तर मग दुसरे शब्द आहेत प्रभूचे, तुला मी ओळखत. दुसरं पण आहे ना वचन, स्पष्ट म्हणतो प्रभू, मी तुला ओळखत. का ओळखत नाही? कारण जी काही कर्म केली ती देवाला आवडणारी नव्हती, म्हणून तो नाही ओळखणार आम्हाला. अगर हम प्रभु के वचन के अनुसार काम करते हैं, कर्म करते हैं, तो जरूर वो पहचानेगा. चाहे कितनी भी भीड़ हो, उसमें से वो हमें पहचानेगा. वो बोलेगा, ये मेरा प्यारा बेटा है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे राज्य तुझ्यासाठीच राखून ठेवलं आहे. त्या गर्दीमध्ये तो काय म्हणेल, ये भल्या आणि विश्वासू दासा, हे तुझ्यासाठीच राखून ठेवलेलं आहे. हालेलुया. लेकिन अगर हमारे कर्म अच्छे नहीं होंगे तो ये कहेगा वो, मैं तुझे नहीं पहचानता. चौथा न्याय, स्वतःचा न्याय निवाडा. चौथ्या न्यायाकडे जाऊया, स्वतःचा न्याय निवाडा. कसं काय करतो आपण माहिती आहे? आपणच नाही, सगळेच लोक. बहुत लोग कहते हैं, मैंने क्या पाप किया है, मैंने किसी का क्या बुरा किया है ना? बोलतात की नाही बरेच लोक, मी कुठे कोणाचं काय वाईट केलंय.
मी कुठे काय पाप केलंय? मी तर चांगला वागतो सगळ्यांशी, मी तर कुठलीच वाईट गोष्ट करत नाही. हे काय झालं? स्वतःचा केलेला न्याय. हालेलुया. आपल्या बाबतीत असं होतं का? विचारू स्वतःला. हे सगळं परीक्षण करणारी वचनं आहेत. स्वतःचं परीक्षण करणारी वचनं, स्वतःची तयारी करणारी वचनं. हालेलुया. कदाचित कंटाळवाणी वाटतील, पण हे खरं आहे. आणि वचन आम्हाला काय म्हणतं पहा, ते काय करतात? स्वतःचीच फसवणूक करून घेतात. जे असं म्हणतात, मी काही वाईट केलं नाही, मी कोणतं पाप केलं नाही, मैंने कोई बुरा काम किया नहीं, मैंने कोई पाप किया नहीं, मैं तो धर्म के अनुसार चलता हूँ, मैं न्यायी हूँ, मैं ऐसा हूँ, मैं वैसा हूँ. हम जानते हैं ना, बाइबल में एक उदाहरण भी दिया है, एक जकातदार आणि एक काय ते परुषी आणि दोघेही मंदिरामध्ये गेले. दोनों मंदिर में गए. एक ने प्रार्थना की कि प्रभु मैंने ये किया, प्रभु मैंने वो किया, प्रभु मैंने ऐसा किया, अपने ही बारे में अच्छी अच्छी बातें प्रभु के सामने बताने लगा. लेकिन दूसरा जो था, जकातदार जो था, वो क्या कहता है कि प्रभु मैंने पाप किया है. और वचन कहता है किसकी प्रार्थना प्रभु को अच्छी लगी? हालेलुया, हालेलुया. तो अपने आप को हम धर्मी ना समझे, ना ही न्यायी समझे. तो अगर हम अपने आप को ऐसा समझते हैं, ऐसा खुद को मानते हैं, तो वचन कहता है कि हम अपने आप को फंसाते हैं. पहला यूहन्ना उसका पहला अध्याय वचन 8 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 333, यूहन्ना की पहली पत्री, उसका पहला वचन, पहला अध्याय वचन 8. यदि हम कहें कि हम में कुछ भी पाप नहीं, तो अपने आप को धोखा देते हैं और हम में सत्य नहीं. 8वं वचन, पहिला योहान पहिला अध्याय वचन 8. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले, तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरेपण नाही. माझ्यामध्ये पाप नाही, मी काही वाईट केलेलं नाही. हा काय? स्वतःनेच स्वतःचा केलेला न्याय. परंतु वचन म्हणतं हे खरेपण नाही, ही स्वतःची फसवणूक आहे. त्याच्या पुढे लिहिलंय, वचन असं म्हणतं, पण जर तुम्ही आपली पापे कबूल करता, हालेलुया. काय म्हटलंय त्याच्यापुढे? पश्चाताप करून जर आपण पापे पदरी घेतली, तर 9वं वचन काय म्हणतंय पहा. वचन 9, यदि हम अपने पापों को मान ले, तो वह हमारे पापों को क्षमा करने Amen. और हमें सब अधर्म से शुद्ध करने में Hallelujah. विश्वास योग्य और धर्मी है. आमेन, आमेन. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. म्हणजे स्वतःचा न्याय कसा करू शकतो? स्वतःची पापं कबूल करून. हालेलुया, हालेलुया. अर्थात मी जे करतोय ते पाप आहे की पुण्य आहे तरी कळायला पाहिजे, तेवढी तरी बुद्धी आपल्याला असलीच पाहिजे. हालेलुया. कितने लोग शब्बात के दिन घर में रहते पता नहीं. कुछ चर्च में शब्बात के बारे में गलत है. काय म्हणतात? प्रभूचं अर्थ काय? शब्बाताचा प्रभू आहे. मग शब्बात कशाला पाळला पाहिजे? मग प्रभू तर जीवनाची भाकर आहे, मग भाकर कशाला खाल्ली पाहिजे? असं पण म्हणू शकतो आपण. कृपा करून असलं काही पसरवू नका. आपल्याकडे नाही, कुठे असेल तर त्यांना सांगा. मला सांगा, शनिवारच्या दिवशी, शब्बाताच्या दिवशी एकत्र जमून सगळेजण आराधना करतात, प्रार्थना करतात, प्रभूला धन्यवाद देतात. याच्यात वाईट ते काय आहे? मग ते पाळायचं का नाही?
काही जण म्हणतात जुन्या करारात ती आज्ञा आहे, नव्या करारात नाही. अरे असू दे ना बाबा, पण मी पाळलं तर बिघडतं कुठे काय? मी तर सांगतो, मी अभिमानानं सांगतो, मला कधी वेळ मिळाला नाही, पण संध्याकाळचा थोडासा वेळ का होईना मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत दिला, माझं काही बिघडलं नाही. म्हणून मगाशी म्हटलं ना, आपलं बोलणं असं असू दे की समोरच्याची उन्नती होईल. तो येणारा बिचारा शब्दाला यायचा बंद होईल. अरे असं म्हटलं आहे का, असं आहे का, तसं आहे. हालेलुया. इथे एकत्र येण्यामुळे, आराधना करण्यामुळे, प्रभूच्या संगतीत बसण्यामुळे, उसके संगती में रहे, उसकी आराधना करते, प्रार्थना करते, प्रभु को ढूंढते, प्रभु को खोजते. शब्बात के जो आशीष है, कितनी आशीष है, हमने 2-3 बार पढ़ी ना गए शब्बात के दिनों में. इतनी सारी आशीष है, अगर हमें यहाँ पर इकट्ठा होकर मिल रही है तो उसमें बुराई क्या है? ये अच्छे कर्म है या बुरे कर्म है? तो आओ, मैं तो कहूँगा जो घर पे होता है उसने दिन भर प्रभु के चरणों में बैठना चाहिए. हालेलुया. शब्बात दिवस म्हटलंय ना, दिवस. हो. आपण स्वतःला फसवू नाही. काय म्हटलंय? आपल्याला पाप नाही, स्वतःचा न्याय जर असं पण म्हणतो तर आपण स्वतःला फसवतो. परंतु त्याच्या उलट जर आपण आपली पापे पदरी घेतो तर काय म्हटलेलं आहे? तर तो न्यायी आणि विश्वासू आहे. तो आमच्या पापांची आम्हाला क्षमा करतो. म्हणजे या न्यायापासून पण आम्ही सुटतो. आमचा पश्चाताप, आमची कबुली आम्हाला या न्यायापासून काय करते? सोडवते. हालेलुया. खराखुरा पश्चाताप करून पाप पदरी घेणं म्हणजेच स्वतःचा न्याय करणं. खराखुरा, लोकांना दाखवण्यासाठी नाही, लोगों को दिखाने के लिए नहीं. दिल से, मन से. क्योंकि प्रभु तो अंतकरण देखता है ना. प्रभु तो हमारे मन को जांचता है. उसको पता है हमने दिखावे के लिए पश्चाताप किया है, लोगों को दिखाने के लिए किया, पूरे दिल से. तर काय म्हटलंय? खराखुरा पश्चाताप करून जर आम्ही आमची पाप कबूल करतो तर आम्ही काय करतो? स्वतःचा न्याय करतो. हालेलुया. स्वतःला न्यायी बनवतो. तो न्याय आमच्यावर येणार नाही. हालेलुया. त्याच्यामुळे काय होतं मग? एकमेकांबरोबर सहभागिता, प्रकाशात चालणं. का? काही ठेवलं नाही ना इथे, सगळं कबूल केलंय. गलती होती है, नहीं होता ऐसा कोई मनुष्य नहीं है, लेकिन किया क्या? कबूल किया, छोड़ दिया. हालेलुया. प्रभु के दृष्टि में न्यायी हो गया. हालेलुया. पाचवा न्याय. पाचव्या न्यायाकडे जाऊ. राष्ट्रांचा न्याय निवाडा. आता कोणाचा? राष्ट्रांचा न्याय होणार आहे. पहा, मत्ती की किताब 25वां अध्याय वचन 31 और 32 हम पढ़ेंगे. मत्ती 25 पन्ना नंबर 43. मत्ती का किताब उसका 25वां अध्याय वचन 31 से 32 तक. जब मनुष्य का पुत्र अपनी महिमा में आएगा और सब स्वर्गदूत उसके साथ आएंगे तो वह अपनी महिमा के सिंहासन पर विराजमान होगा और सब जातियाँ उसके समान इकट्ठा की जाएगी. और जैसे चरवाहा भेड़ों के बकरियों से अलग कर देता है वैसे ही वह उन्हें एक दूसरे से अलग करेगा. आमेन. 31 वचन. तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
25 ना. पण जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाने येईल व त्याच्याबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवाच्या राजासनावर बसेल आणि त्याच्यासमोर सर्व राष्ट्रे जमवली जातील. आणि ज्या प्रकारे मेंढपाळ शेरडातून मेंढरी वेगळी करतो, त्या प्रकारे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करेल. राष्ट्रांचा न्याय. हालेलुया. या जगामध्ये किती राष्ट्र आहेत, किती देश आहेत? मला काही नंबर माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर सांगा. गुगलवर आहे, एक दोनदा वाचलेलं, पण ते आता लक्षात नाही राहिलं. जितके पण देश आहेत पहा, त्याविषयी म्हटलंय त्यांचाही न्याय होईल. कसं? जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाने येईल. पहली बार वो आया, किस लिए आया? बचाने के लिए आया, पुत्र बन के आया. हालेलुया. गवाणीमध्ये जन्म घेतला, हमारे लिए क्रूस पर चढ़ा. लेकिन अब दूसरी बार जब वो आएगा तो पुत्र बनकर नहीं आएगा, वो न्यायी बनकर आएगा, जज बन के आएगा. और जब आएगा वो अकेला नहीं आएगा, स्वर्ग के स्वर्गदूत उसके साथ होंगे. हालेलुया. वो चुपचाप नहीं आएगा, वो आवाज करते हुए, गर्जना करते हुए. हाले जैसे जसे जसं काय म्हणते, लग्नामध्ये वर कसा येतो, बरोबर ना? अगदी ढोल ताशे वाजवत, डिंचक डिंचक करत. ते डिंचक तसं नसणार आहे पण. हालेलुया. काय म्हटलंय? तसं मेघावर आरूढ होऊन गर्जने सुद्धा मनुष्याचा पुत्र म्हटलंय, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येईल. तो कशासाठी येईल? पुढे लिहिलेलं आहे 32व्या वचनामध्ये, त्याच्या समोर सर्व राष्ट्र जमवली जातील. अगोदर लिहिलंय तो आपल्या वैभवाच्या राजासनासमोर बसेल. तो आपल्या वैभवाच्या राजासनावर, न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसेल. हालेलुया. 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 म्हणजे न्यायासन असणार आहे, मोठं आसन असणार आहे. त्या आसनावर तो बसलेला असणार आहे आणि त्याच्या समोर सर्व राष्ट्र उभी असतील. सर्व राष्ट्र उभी असतील. सर्व राष्ट्रांचं पुस्तक उघडलं जाईल. हालेलुया. काय मोठं असेल ना. मग इतक्या लोकांचा न्याय करायला किती वर्ष लागतील असं म्हटलंय का? किती प्रत्येकाचं पुस्तक उघडलं जाणार. किती वेळ? आपला समजा माझा आहे, माझ्या कर्माचा, माझ्या जीवनाचा व्हिडिओ मला दाखवणार प्रभू तिथे. मग ते बघ, माझी आयुष्याची 60 वर्ष 70 वर्ष, त्यातल्या सगळ्या गोष्टी मला बघायच्या आहेत. किती वेळ जाईल? पण ते तसं नाही आहे. हालेलुया. त्यावेळेला आपल्याला समजेल, असं ज्ञान दिलं जाईल आणि क्षणामध्ये सर्व गोष्टी आपल्या नजरेसमोर येतील. हॅलो. प्रत्येकाच्या विचार करा, परमेश्वराची बुद्धी काय असेल. मी मुद्दाम का सांगतोय हे? आज आपल्याला सगळ्यात जास्त स्पीड किंवा चांगलं काम पटकन करायचं असेल, लगेच आपल्याला कम्प्युटर आठवतो, बरोबर आहे? कम्प्युटरवर एक क्लिक मारली की लगेच, आता हल्ली मोबाईलवर एक बटन दाबलं की लगेच पैसे ट्रान्सफर. किती वेळ लागतो? मग प्रभूला वेळ लागणार आहे आपली कर्म दाखवायला? खुल जाएगी किताबें, खुलेगी, सब कुछ दिखाएगा. क्षण में हम सब वो देखेंगे और उसके बाद न्याय किया जाएगा. सर्व राष्ट्रे त्याच्या समोर उभे राहतील.
काय म्हटलंय 32व्या वचनात, आणि त्याच्यासमोर सर्व राष्ट्रे जमवली जातील, आणि ज्या प्रकारे मेंढपाळ शेरडातून मेंढरे वेगळी करतो त्या प्रकारे तो त्यांना एकमेकांपासून वेगळं करेल. हालेलुया. आपण कल्पना करूया, एवढे सगळेजण घेतले गेलेले आहेत. मी या सगळ्यांना घेणार का तो? सबको लेगा क्या? हॅलो बोलो. नाही, याच्यात निवड होणार. मेंढरू कोण आहे आणि शेरडू कोण आहे? आता सगळीच मेंढरं वाटतायत आपल्याला. त्याच्या दृष्टीने काय सॉर्टिंग केलं जाईल. हालेलुया. सॉर्टिंग होणार आहे तिकडे, वेगळं केलं जाणार आहे. हॅलो. मग मेंढराप्रमाणे शांतपणे, अगदी नम्रपणे, मेंढराचं चित्र डोळ्यासमोर आणा. ते कसं असतं वचनात पण लिहिलं आहे नाही का? त्याला कापायला नेतात तरी बिचारा तो शेळी ब्या 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 करत जाते, कुरकुर. वेगळं केलं. आणि मग काय म्हटलंय 33व्या वचनामध्ये, मेंढरांना तो आपल्या उजवीकडे उभं करेल. हालेलुया. आणि शेरडांना तो आपल्या डावीकडे उभं करेल. वेगळं होणार. आपल्यामध्ये सगळेच्या सगळे घेतले जातील, पण तिथे काय होणार आहे? परत विभागणी होणार आहे. शेरड आणि मेंढर. मेंढरांना उजवीकडे, शेरडांना डावीकडे. उजवीकडल्यांना काय मिळणार आणि डावीकड्यांना काय मिळणार? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जो दाहिने ओर है उनको क्या मिलेगा और जो बाएं ओर है उनको क्या मिलेगा, लिखा है. देखते पढ़ते एक बार 34वां वचन. वचन 24. तब जिसको एक तोड़ा मिला था उसने आकर कहा, हे स्वामी, मैं तुझे जानता था कि तू कठोर मनुष्य है. 34 ओके. 34. 25-34. तब राजा अपने दाहिनी ओर वालों से कहेगा, हे मेरे पिता के धन्य लोगों, आओ उस राज्य के अधिकारी हो जाओ आमेन, जो जगत के आदि से तुम्हारे लिए किया गया है. हालेलुया. राष्ट्रांचा न्याय. सर्व राष्ट्रे उभे राहतील. त्यांच्यामध्ये मेंढरं आणि शेरडं वेगळी केली जातील. जो दाहिने ओर होगे वो प्रभु का, और जो बाएं ओर होंगे वो प्रभु का नहीं होगा. दाहिनी ओर जो है उनके लिए क्या लिखा है? अहो माझ्या बापाचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केलेले आहे ते घ्या. हालेलुया. हे ऐकायला मिळालं पाहिजे ना. दुसरं ऐकणं भयंकर आहे. न्याय जवळ आलेला आहे, खूप जवळ. आता अमेरिका पण त्या युद्धामध्ये उडी घेणार आहे. घेतली. किती जवळ आहे बघा. त्याच्याविषयी आहे पुढे आपण बघूया. ते पुढे पाहू. प्रारंभाचं पुस्तक पहा. बारावा अध्याय वचन 3. राष्ट्रांचा न्यायमध्ये आपण पाहू. याच्यामध्ये कैसा न्याय होगा?
इज़राइल के विरोध में जितने भी राष्ट्र खड़े हुए, जितने भी राष्ट्रों ने इज़राइल का बुरा चाहा, उन सभी राष्ट्रों का न्याय होगा. जे जे इस्रायलाच्या विरुद्ध उभे राहिले त्या प्रत्येकाचा न्याय. प्रभूचं आपल्या इस्रायलावर किती प्रेम आहे बघा. छोटंसं राष्ट्र आहे, किती छोटं राष्ट्र आहे ते, सगळ्या बाजूने वेढलेलं आहे आणि कितीतरी लोकांनी त्याच्यावर आक्रमण केलेली आहेत, नाही का. फारो त्याने ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, बाबिलोन नबुकदनेस्सर राजाने ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, रोम, परंतु ते जास्त काळ त्याच्यावर राज्य करू शकले नाहीत. आणि इस्रायलविषयी असं लिहिलेलं आहे की शेवटी तो विजयी होणार. हालेलुया. आणि जे जे त्याच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत ते सगळ्यांचा न्याय होईल. अब्राहमाला पण देवाने वचन दिलं ना. अब्राहम को बताया था जो वाचूया आपण ते 12:3, प्रारंभ 12:3. पन्ना नंबर 81 निर्गमन उसका 12वां अध्याय वचन 3. पन्ना नंबर 13 उत्पत्ति उसका 12वां अध्याय वचन 3. जो तुझे आशीर्वाद दे उन्हें मैं आशीष दूंगा, और जो तुझे कोसे उसे मैं शाप दूंगा, और भूमंडल के सारे कुल तेरे द्वारा आशीष पाएंगे. जे तुला आशीर्वाद देतात त्यांना मी आशीर्वाद देईन, पण जो तुला शाप देतो त्याला मी शाप देईन. जो इस्रायला विरुद्ध उभा राहतो तो न्याय देईल. हालेलुया. त्याचा न्याय केला जाईल, सर्व राष्ट्रांचा न्याय. कोणीही सुटणार एक भी नहीं, सबका न्याय होगा. यशाया की किताब में हम पढ़ते 60 वचन 3 हम पढ़ेंगे. यशाया 60 वचन 3. देखो क्या लिखा है, भविष्यवक्ता क्या लिखता है. पन्ना नंबर 880 यशाया उसका 60वां अध्याय वचन 3. जाति जाति तेरे पास प्रकाश के लिए और राजा तेरे आरोन के प्रताप की ओर आएंगे. तेव्हा राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे व राजे तुझ्या उदयाच्या प्रभेकडे येतील. सर्व राष्ट्र तुझ्याकडे येतील, त्यांना झुकावं लागेल, त्यांना यावं लागेल. ते तुझा प्रकाश पाहतील, ते तुझं सामर्थ्य पाहतील. प्रकटीकरणच पुस्तक आहे ना, खूप सुंदर आहे. थोडंसं समजायला कठीण जातं, परंतु ज्यावेळेला त्यातल्या काही गोष्टी समजतात ना, त्यावेळेला इतका आनंद वाटतो की हे सगळं किती भयंकर असेल त्यावेळेला. पण एक आशेचा किरण आपल्यासाठी, आशेचा किरण काय आहे की तो जो महासंकटाचा काळ येणार त्यावेळेला विश्वासणारे इथे नसणार आहेत. हालेलुया. 3.5 वर्षाचा जो काळ आहे अतिशय भयंकर आहे. त्या काळात काय होईल त्याच्या छोट्या छोट्या झलक आहेत. आता जे काय घडतं आहे ना, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अतिशय छोट्या, 1% पण नाही. मग ते 100% ज्या वेळेला घडतील त्या काळात त्या खोट्या संदेश त्याला तो काळ दिलेला आहे, तो प्रभूने त्याला दिलंय. इतकी वर्ष तू कर राज्य आहे. खूप वेगळा विषय आहे तो, जाऊ दे. आपल्याला काय म्हणायचं आहे तर आणखीन एक 61:6 पहा. यशाया 61:6. पन्ना नंबर 881 यशाया उसका 61 अध्याय वचन 6. पर तुम यहोवा के याजक कहलाओगे
वे तुमको हमारे परमेश्वर के सेवक कहेंगे Jesus. और तुम जाति जाति के धन संपत्ति को खाओगे। Hallelujah. उनके वैभव की वस्तु पाकर तुम बड़ाई करोगे। हालेलुया. हे कोणासाठी आहे? वरचं हेडिंग वाचा. ख्रिस्ताच्या राज्यात इस्रायलाचा वाटा. इस्रायल आता त्याचे निवडलेले, त्याचा अर्थ जर पाहायला गेलो तर त्याचे निवडलेले लोक. हालेलुया. आपण आहोत की नाही? हॅलो, दम नाही होय मध्ये आहोत ना? येस. आम्ही त्याचे निवडलेले लोक. हालेलुया. राजकीय याजकगण है ना, पवित्र लोक, निवडलेला वंश. वचन किती धीर देतात आपल्याला ना. आणि त्यांच्याविषयी काय म्हणतो तो 6व्या वचनात, तुम्ही यहोवाचे याजक म्हणवले जाल. हालेलुया. लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. तुम्ही राष्ट्राचे धन खाल आणि त्याच्या गौरवात आपला मोठेपणा मिरवाल. हालेलुया. अरे सोनं नाणं काय मिरवायचं? हा मोठेपणा मिरवायचा. हालेलुया. गाड्या काय मिरवायच्या? बंगले थोडी मिरवायचे आहेत. हा मोठेपणा मिरवायचा. यहोवा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्याच्यापासून मला हे सगळं काय मिळणार आहे. जो ये हमें उसकी ओर से 62:2 पहा. 65 यशाया 62:2. पन्ना नंबर 882 यशया उसका 62वां अध्याय वचन 2। तब जाति जाति के लोग तेरा धर्म और सब राजा तेरी महिमा देखेंगे और तेरा एक नया नाम रखा जाएगा जो यहोवा के मुख से निकलेगा। हालेलुया। आणि राष्ट्रे तुझे न्यायीपण आणि सर्व राजे तुझे तेज पाहतील। सर्व राष्ट्र उभी केली जातील, ते पाहतील आमच्या प्रभूचं तेज। हालेलुया। आणि यहोवाचं मुख जे नाव ठेवील त्या नव्या नावाने तुला हाक मारतील। आपलं नाव बदलणार आहे। हॅलो, नाव हे नाव तिकडे चालणार नाही। परमेश्वर एक वेगळं नाव देईल त्या राष्ट्राला। हालेलुया। आणि त्या नावाने ते ओळखलं जाईल। आमेन। कोणासाठी आहे? राष्ट्रांचा न्याय होईल। किती चांगल्या गोष्टी आहेत पहा। धन्यवाद प्रभूला। 6वा न्याय, स्पेशल न्याय, इस्रायलाचा न्याय, इस्रायल राष्ट्राचा न्याय 6वा। हा कधी? 1000 वर्षाचा काळ संपल्यानंतर। हालेलुया। अगदी पूर्णपणे शांती सुखाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी, ते राज्य देण्यापूर्वी इस्रायल राष्ट्राचा न्यायनिवाडा होईल। इस्रायलला सुद्धा त्यांचा सुद्धा न्याय होणार। तर न्याय होण्यासाठी त्यांना इस्रायलामध्ये एकवट केलं जाणार। आणि मी म्हणतो सुरुवात झालेली आहे। हालेलुया। जेवढे जेवढे पांगले होते ना, इकडे तिकडे भटकलेले, आता हळूहळू हळूहळू तिकडे यायला सुरुवात झालेली आहे। पहा वचन यज्जेकेल 20, 33 आणि 34। यज्जेकेल 20वा अध्याय वचन 33 आणि 34। पन्ना नंबर 990 यज्जेकेल उसका 20वां अध्याय वचन 33 33
प्रभु यहोवा यूँ कहता है, मेरे जीवन की शपथ में निश्चय बलि हाथ और बढ़ाई हुई बूझी से और भड़काई हुई जलजलाहट के साथ तुम्हारे ऊपर राज्य करूँगा। 34 वचन 34, मैं बलि हाथ और बढ़ाई हुई भुजा से और भड़काई हुई और जलजलाहट के साथ तुम्हें देश देश के लोगों में से अलग करूँगा और उन देशों से जिनमें तुम तितर बितर हो गए थे इकट्ठा करूँगा। हां, इस्रायलाविषयी काय म्हणतोय तो पहा. आणि मी म्हणतो, मी जिवंत आहे, खचित मी प्रतापी हाताने व लांबवलेल्या बाहूने व ओतलेल्या क्रोधाने तुम्हावर राज्य करीन. 34 वचन, आणि प्रतापी हाताने व लांबवलेल्या बाहूने व ओतलेल्या क्रोधाने मी तुम्हाला लोकांमधून आणीन आणि ज्या देशात तुम्ही विखुरलेले आहात त्यातून तुम्हाला एकवटी होईन. विखुरले गेलेत सगळे इस्रायली, या राष्ट्रात त्या राष्ट्रात, इकडे तिकडे. परमेश्वर म्हणतो ते सगळ्यांना आता एकवटणार. आणि मी म्हणालो सुरुवात, काही स्वतःहून येतील, काही ना प्रभू तिथून बाहेर पडायला भाग पाडेल. तिथल्या ठिकाणचे लोक त्यांना हाकलवतील. का असं होईल? प्रभूचं वचन पूर्ण होण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. त्यांचा ते सगळे एकवटले जातील, तिथे एकत्र केले जातील. जितने भी इधर उधर भटके हुए हैं उन सबको वहाँ पर इकट्ठा किया जाएगा. हालेलुया. और फिर उनका न्याय होगा. जसं की 10 कुमारिकांचा दाखला आपल्याला समजतं नाही का? 10 जणी वराच्या भेटीसाठी गेल्या, त्यातल्या 5 जणींकडे तेल होतं, 5 जणी अशाच मशाल घेऊन गेल्या. हालेलुया. आणि मग वर यायची वेळ झाली, आवाज आला वर येत आहे, सगळ्याजणी उठल्या. हालेलुया. आणि मग ज्यांच्याकडे तेल नव्हतं ते काय म्हणायला लागल्या, तुमच्याकडचं थोडंसं तेल आम्हाला द्या. सगळ्यांच्या पाठ आहे त्यामुळे की मी वाचत नाही, माहीत आहे सगळं. म्हणजे होत्या त्या काय म्हणाल्या, तुम्हाला दिलं तर आम्हाला पण पुरणार नाही, तुम्ही दुकानात जाऊन दुसरं आणा. त्या आणायला गेल्या, तेवढ्यात वर आला आणि या 5 जणींना घेऊन गेला. तेल आणायला गेलेल्या बोंबलत राहिल्या, त्यांना तिकडे जाता आलं नाही. हालेलुया. हां, आपल्यासाठी छान शिक्षण आहे. तेल आहे का? मंदिरात मशाल घेऊन येतो की तेल टाकलेली मशाल घेऊन येतो? नुसती मशाल घेऊन येतो का की तेल टाकलेली असते? तेल म्हणजे काय आहे? अभिषेक आहे, देवाचा एक अभिषेक आहे जो प्रत्येक विश्वासणाऱ्यांमध्ये आहे. पण जे नाही ते काय म्हणतात, मला दे ना, माझ्यासाठी प्रार्थना कर ना, माझ्या डोक्यावर हात ठेव ना, माझ्यासाठी गुडघे टेक ना. हॅलो, हालेलुया. तुझा अभिषेक कुठे आहे? तुझं तेल कुठे आहे? हॅलो, वर येत आहे, तयारी झाली आहे सगळी. हालेलुया. गर्जना होईल आणि मग आम्ही तेल आणायला जाऊ. एकवटणार. मग त्या 10 जणीतल्या 5 जणीच जातील. खूप छान उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला. योएल संदेष्टा काय म्हणतो पाहूया. 3रा अध्याय 11 ते 15. योएल 3, 11 ते 15. पन्ना नंबर 1064. योएल उसका 3रा अध्याय वचन 11 से 15 तक. हे चारों ओर के जाति जाति के लोगों, फुर्ती करके आओ और इकट्ठा हो जाओ.
हे यहोवा, तू भी अपने शूरवीरों को वहाँ ले जा, जाति जाति के लोग उभर कर चढ़ जाए और यहोशापात की तरह में जाए, क्योंकि वहाँ मैं चारों ओर की सारी जातियों का न्याय करने को बैठूँगा। हंसुआ लगाऊंगा, क्योंकि खेत पक गया है, और दाख रौंदो, क्योंकि हौज भर गया है। रसकुंड उमड़ने लगे, क्योंकि उनकी बुराई बहुत बड़ी है। निपटारे की तराई में भीड़ है, क्योंकि निपटारे की तराई में यहोवा का दिन निकट है। सूर्य और चंद्रमा अपना अपना प्रकाश न देंगे और न तारे चमकेंगे। हां, 3रा अध्याय वचन 11 ते 15. काय लिहिले पहा. सभोवतालच्या सर्व राष्ट्रांनो, तुम्ही त्वरा करून या आणि एकत्र जमा. हे यहोवा, तेथे तुझे वीर उतरून येतील असे कर. राष्ट्रे जागी होवोत आणि यहोशाफाटाच्या खोऱ्यात वर येवोत, कारण तेथे मी सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन. पीक तयार झाले आहे, म्हणून तुम्ही विळा घाला. या, उतरा, कारण घाणा भरला आहे. कुंडे भरून काठांवरून वाहत आहेत, कारण त्यांची दुष्टाई मोठी आहे. वेळ तयार आहे. न्यायाचा दिवस खूप जवळ आहे. हालेलुया. प्रत्येकाचा न्याय जवळ आलेला आहे. सर्व इस्रायल लोकांचं त्यावेळेला काय केलं होणार आहे? पुनरुत्थान. उठवले जातील, ऐहिक गौरवात ते घेतले जातील स्वर्गीय राज्यामध्ये. म्हणजे जितक्यांनी विश्वास ठेवला, ज्यांचा न्यायनिवाडा झालेला नव्हता. मी 1000 वर्षाच्या काळापूर्वी 1000 वर्षाचं जे राज्य आहे त्याच्या पूर्वी ही घटना होणार आहे. हा जो न्याय आहे हा त्याच्या पूर्वी होणार आहे. हालेलुया. मग त्यांचा न्याय होईल आणि ते गौरवात घेतले जातील. यज्ञकेलमध्येच आणखीन आपल्याला पाहायला मिळतं पहा. 37 अध्याय वचन 11 ते 14. यज्ञकेल 37. पन्ना नंबर 1013, यज्ञकेल उसका 37वां अध्याय वचन 11 से 13 तक. फिर उसने मुझसे कहा, हे मनुष्य के संतान, ये हड्डियाँ इज़राइल के सारे घराने के उपमा है. वे कहते हैं, हमारी हड्डियाँ सूख गई और हमारी आशा जाती रही. हम पूरी रीति से कट चुके हैं. इस कारण भविष्यवाणी करने उनसे कहे, परमेश्वर यहोवा यूँ कहता है, हे मेरी प्रजा के लोगों, देखो मैं तुम्हारी कंबर खोलकर आमेन तुमको उनसे निकालूंगा और इज़राइल के देश में पहुंचा दूंगा. आमेन. इसलिए जब मैं तुम्हारी कब्रें खोलूं और तुम उनसे निकालूं, तब हे मेरी प्रजा के लोगों, तुम जान लोगों कि यहोवा हूँ. 14. वचन 14, मैं तुम में अपना आत्मा समाऊंगा और तुम जियोगे और तुमको तुम्हारे निज देश में बसाऊंगा. तब तुम जान लोगों की यहोवा ने यह कहा और किया भी है. यहोवा की यही वाणी है. आमेन. आमेन. मग त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, ही हाडे इस्रायलाचे सगळेच घराणे आहेत. हालेलुया. उठवले जातील. वर्षानुवर्ष ते पडलेले आहेत. ती हाडं आहेत. पहा, ते म्हणतात आमची हाडे सुकलेली आहेत आणि आमची आशा बुडाली आहे. किती वर्ष आम्ही वाट पाहिली. प्रभू आम्हाला उठवतच नाही. प्रभू आमचा न्याय करत नाही. आणि काय म्हटलेलं आहे? आम्ही अगदीच छेदून टाकलेले आहोत. यास्तव तो म्हणतो, भविष्य सांग, काय करणार आहे परमेश्वर? प्रभू यहोवा असे म्हणतो, माझ्या लोकांनो पहा, मी तुमच्या कबरा उघडेन. हॅलो, येशूची उघडली ना, आमची पण उघडेल. प्रभु की कबर खुल गई, हमारी भी खुल जाएगी. इज़राइल की भी खुल जाएगी, विश्वासियों की भी
खुल जाएगी आणि तुम्हाला तुमच्या कबरातून काढून वर आणीन आणि मी तुम्हाला इस्रायलाच्या भूमीमध्ये आणीन. हालेलुया. आणि माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हाला तुमच्या कबरातून काढून वर आणले म्हणजे तुम्ही जाणाल की मी यहोवा आहे. आठवेल त्यावेळेला ना, अरे हा प्रभू बोलला होता आणि त्यानं तसं केलं आहे. हालेलुया. मी तसाच तिथे कुजत राहणार नाही. एक नवीन देह त्यावेळेला ही चामडी नसणार, हाडं असतील फक्त. हालेलुया. कदाचित ती पण नसतील, परंतु सगळी काही व्यवस्थित जुळवले जातील. त्याच्या अगोदरचं वाचा, सगळी व्यवस्थित जुळले जातील आणि एक नवीन देह आम्हाला मिळेल. आम्ही या देहाने तिथे जाणार नाही, म्हणून हा मातीत टाकावा लागतो. हालेलुया. आम्हाला एक नवीन देह, नवीन शरीर मिळणार आणि त्या नवीन देहात, सूक्ष्म देहानं आम्ही तिथे त्या गौरवामध्ये, त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करणार. किती सुंदर योजना आहे ना देवाची आमच्याविषयी. हालेलुया. आपल्या योजना, स्वतःच विषयी केलेल्या योजना किती फिक्या पडतात बघा. लिमिट आहे ना त्यांना. आपल्या योजना फक्त पृथ्वीवरच्या, पण आमच्या प्रभूच्या योजना तिथल्या आहेत. हालेलुया. आमच्यासाठी तिथल्या योजना आहेत. वहाँ की बातें, वहाँ का राज्य, वहाँ की शांति. हालेलुया. उसके साथ रहने का. आमेन. आणि तुम्हाला सांगू, हा न्याय होता ना, प्रभूचे लोक जे अगोदर उठवले गेले आहेत ते त्याच्याबरोबर असतील. हॅलो, ते त्याच्याबरोबर असतील. काय आपला वाटा कुठे, आपली जागा कुठे, आपण तेव्हा कुठे असणार. याच्यासाठी रडलं पाहिजे खरं तर. इसके लिए रोना चाहिए ना. या घर नहीं मिल रहा है, नौकरी नहीं मिल रही है, ये नहीं मिल रहा है, वो नहीं मिल रहा है, बहुत रो रहे, बहुत रो रहे. वहाँ मिलेगा कि नहीं मिलेगा, उसके लिए रोना चाहिए. दानियल की किताब 12वां अध्याय वचन 1 से 3. दानियल की किताब 12वां अध्याय वचन 1 से 3. बघा. पन्ना नंबर 1049. दानियल उसका 12वां अध्याय वचन 1 से 3 तक. उसी समय मिकाएल नामक बड़ा प्रधान, जो तेरे जाति भाइयों का पक्ष करने को खड़ा रहता है, वह उठेगा. तब ऐसे संकट का समय होगा जैसे किसी जाति के उत्पन्न होने के समय से लेकर अब तक कभी न हुआ होगा. परंतु उस समय तेरे लोगों में से जितनों ने नाम परमेश्वर की पुस्तक में लिखे वे बच निकलेंगे. जो भूमि के नीचे सोए रहेंगे उनमें से बहुत से लोग जाग उठेंगे. कितने तो सदा के जीवन के लिए और कितने अपने नामधारी और सदा एक अत्यंत घिनौने ठहरने के लिए. तब सिखाने वाले की चमक आकाश मंडल की से होगी और जो बहुतों को धर्मी बनाते हैं वे सर्वदा तारों के समान प्रकाशमान रहेंगे. 12:1 से 3. आणि मिखाएल जो मोठा अधिपती तुझ्या लोकांच्या संतानासाठी उभा असतो, तो त्या समयी उभा राहील आणि राष्ट्र झाल्यापासून त्या वेळेपर्यंत कधी झाला नाही असा कष्टाचा समय येईल. नक्की वेळ काढा आणि प्रकटीकरणाचा 6वा अध्याय वाचा, प्रकटीकरण 9 वाचा. किती भयंकर स्थिती त्यावेळेला येईल आणि त्यावेळेस तुझे लोक सोडवले ही आमच्यासाठी आशा. अगर हम प्रभु का भय रखकर प्रभु की आज्ञा के अनुसार चलते हैं, हमारे कर्म अच्छे हैं, हम एक दूसरे के लिए जीते हैं, तो ये आशा है हमारे लिए. क्या आशा है?
उस समय प्रभु के लोग छुड़ाए जाएंगे. प्रत्येक जो पुस्तकात लिहिलेला सापडेल तो सोडवला जाईल. हालेलुया. कुठे? पुस्तकात ज्याचं नाव लिहिलेलं आहे तो सोडवला जाईल. कर्म आहेत का अशी? तर सोडवला जाईल. दुसरं वचन, आणि जे भूमीच्या धुळीत निजलेले आहेत त्यांच्यातले पुष्कळ जागे होऊन उठतील. कित्येक सर्व काळच्या जीवनास व कित्येक अप्रतिष्ठेस व सर्व काळच्या धिक्कारास उठतील. उठतील सगळे. परत इथे सॉर्टिंग होणार. हालेलुया. काही सर्व काळच्या जीवनासाठी तर काही सर्व काळच्या मरणासाठी. तिसरं वचन, आणि जे समजणारे ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील. हॅलो. आपला एक तारा असेल ना, ताऱ्याप्रमाणे नवीन पृथ्वी सब कुछ नया होगा ना, ते काय ते गाणं आहे ते विसरलोय. नया आकाश नाही नया नया होगा असं काहीतरी आहे. हां, नवीन होणार. हालेलुया. त्यावेळेला हे तारे नसणार, कारण हे सगळं संपणार आहे. मग तारे कुठले असणार? हे बघा, ते विश्वासणारे आहेत, ते ताऱ्यांप्रमाणे झळकतील. हालेलुया. आणि जे पुष्कळांना न्यायीपणाकडे वळवतात. काय म्हटलंय? पुष्कळांना न्यायीपणाकडे. हां, न्यायीपणात आहे त्यांच्या डोक्यात कुरकुर कुरकुर फुसफुस फुसफुस नको ते डोक्यात गोष्टी घालतात ते नव्हे. जे न्यायीकडे पणाकडे वळवतात ते ताऱ्यांसारखे सदा सर्व काळ प्रकाशतील. हालेलुया. आणि हे दानिएला तिसरं बस तीन दानिएल 1-3 हा आहे इस्रायल, देवाच्या निवडलेल्या लोकांचा न्याय. आणि शेवटचा 7वा न्याय, दूतांचा न्याय. कोणाचा न्याय? हा, त्यांचा पण न्याय होणार. कोण दूत माहित आहे? स्वर्गात जे होते आणि खाली टाकले गेले. हालेलुया. स्वर्गातून खाली टाकलेल्या भ्रष्ट दूतांचा सुद्धा न्याय होईल. माहिती आहे ना? एजेकेलमध्ये 28-17 वाचूया. एजेकेल की किताब उसका 28वां अध्याय और वचन 17 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 1002 यहजकेल उसका 28वां अध्याय वचन 17. सुंदरता के कारण तेरा मन फूल उठता और वैभव के कारण तेरी बुद्धि बिगड़ गई थी. मैंने तुझे भूमि पर पटक दिया और राजाओं के सामने तुझे रखा कि वे तुझको देखें. हालेलुया. कोणाविषयी लिहिले है? किसके बारे में लिखा है? आगे के कुछ वचन घर में जाके पढ़ो. लूसीफर जो परमेश्वर का दूत, जिसके बारे में लिखा है वो कैसा था, दिखता कैसे था, उसके पास क्या क्या था, सब लिखा है ऊपर. क्या करता था सब लिखा है. लेकिन क्या लिखा है 17वें वचन में? तुझ्या शोभेमुळे तुझे हृदय उंच झाले. तुझ्या शोभेमुळे तुझं हृदय उंच, अहंकार आला तुझ्यामध्ये. आणि काय झालं? तू आपल्या प्रभेमुळे आपले ज्ञान बिघडवलं. तुला ज्ञान होतं चांगलं, वरच्या सगळ्या गोष्टी वाचा मुद्दाम, आपल्याकडे वेळ कमी आहे. हे सगळं तुझ्याकडे होतं, पण तुला अहंकार आला. तुला वाटलं मी पण देव होईन, देवासारखाच होईन. आणि त्यामुळे देव काय म्हणतो त्याला? म्हणून मी तुला भूमीवर टाकून दिलेलं आहे. हालेलुया.
छान गायन करून आराधना करून प्रभूची सेवा करत होता. सुंदर. प्रभूला त्याची आराधना खूप आवडायची. प्रभू त्याच्यामध्ये मग्न होऊन जायचा. इतकं सुंदर चाललेलं होतं. परंतु अचानक काय झालं त्याच्या मनात? हालेलुया. देवाला ते आवडलं नाही. हालेलुया. आणि मग त्याला तिथे पण त्याला सपोर्टर होते. तो एकटा आला का येताना? नाही, त्याची चूक असताना त्याला सपोर्ट करणारे त्याच्याबरोबरचे दूत होते. हे मुद्दाम असं वेगळं का सांगतोय तुम्हाला मी? समजलं असेल तुम्हाला. तो एकटा नाही आला, त्याच्याबरोबर त्याला सपोर्ट करणारे, त्याची बाजू घेणारे अनेक दूत त्याच्याबरोबर खाली टाकले गेले. चुकीच्या बाजूला उभे राहू नका. चुकीच्या माणसांना सपोर्ट करू नका. तो पडेल तर पडेलच, तुम्हाला घेऊन पडेल. हालेलुया. चुकीच्या गोष्टींना थारा देऊ नका. डेंजर है ते। वो जो दूत था प्रभु को बहुत ही प्यारा था, भाता था, उसकी आराधना प्रभु को बहुत अच्छी लगती थी, प्रभु खुद मगन हो जाते थे, लेकिन अहंकार की वजह से प्रभु ने उसको स्वर्ग से क्या किया, निकाल दिया, नीचे फेंक दिया। और उसके साथ साथ और भी कुछ दूत नीचे फेंक दिए गए, उनका भी न्याय होगा। हालेलुया। त्यांना सुद्धा सुटका नाही। हा शेवटचा मोठा न्याय। हालेलुया। बघा प्रकटीकरण 20वा अध्याय वचन 11 ते 15। पन्ना नंबर 361, प्रकाशित वाक्य उसका 20वां अध्याय वचन 11 से 15 तक। फिर मैंने एक बड़ा श्वेत सिंहासन और उसको जो उस पर बैठा हुआ है देखा। उसके सामने से पृथ्वी और आकाश भाग गए और उनके लिए जगह न मिली। फिर मैंने छोटे बड़े सब मरे हुओं को सिंहासन के सामने खड़े हुए देखा और पुस्तकें खोली गई, और फिर एक और पुस्तक खोली गई, अर्थात जीवन की पुस्तक। और जैसा उन पुस्तकों में लिखा हुआ था वैसे ही उनके कामों के अनुसार मरे हुओं का न्याय किया गया। समुद्र ने उन मरे हुओं को जो उसमें थे दिया, और मृत्यु और अधोलोक ने उन मरे हुओं को उनमें थे दिया, और उनमें से हर एक कामों के अनुसार उनका न्याय किया गया। मृत्यु और अधोलोक आग की झील में डाल गए। यह आग की झील दूसरी मृत्यु है, और जिस किसी का नाम जीवन की पुस्तक में लिखा हुआ न मिला वह आग की झील में डाला गया। नंतर 11 वचन, नंतर मोठे पांढरे राजासन आणि त्यावर जो बसलेला त्याला मी पाहिले। त्याच्या तोंडाकडून पृथ्वी आणि आकाश पळाली आणि त्यांच्याकरिता ठिकाण सापडले नाही। मग मेलेले लहान आणि थोर हे त्या राजासनासमोर उभे राहिलेले मी पाहिले, आणि पुस्तके उघडण्यात आली। तेव्हा दुसरे एक पुस्तक जे जीवनाचे आहे तेही उघडण्यात आले, आणि त्या पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्यावरून मेलेल्यांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरवला गेला। तेव्हा मरण व मृतलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली। अग्नीचे सरोवर हेच दुसरे मरण आहे, सगळ्यात शेवटचा न्याय। हालेलुया। यातलं 14वं वचन, तेव्हा मरण म्हणजे कोण आहे? मरण कोण आहे? शैतानच आहे ना। त्याच्या नरक कोणासाठी तयार केलंय? प्रभु ने नरक किस लिए तैयार किया? हमारे लिए किया है।
शैतान के लिए किया, लेकिन जाएंगे कौन? अकेले जाने वाला है? वो उसके दूत और जिन्होंने उसकी बातें मानी वो सब. काय म्हटलंय? मरण आणि मृतलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. म्हणजे सगळ्यात शेवटी कोणालाचा? सैतानाला त्या अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल, नरकात टाकलं जाईल आणि मग न्याय निवाडा संपेल. हालेलुया. आणि मग एक नवीन सृष्टी, नवीन राज्य, जिथे प्रभू परमेश्वर आमचा राजा असेल आणि आम्ही त्याच्याबरोबर असू. हालेलुया. किती सुंदर ना. आम्हा आता कुठे सैतान? अजून तो नरकात गेलेला. प्रभू आज त्याला टाकणार आहे. सगळ्यात शेवटी नंबर त्याचा आहे. त्याला पण भरपूर चान्स दिलाय प्रभूने. जेवढं काय करायचं तेवढं कर. हॅलो. प्रभू कोणालाही अडवत पण सांगत राहतो, हे चांगलं आहे, हे योग्य आहे, असं केलं पाहिजे, हे वचन आहे, याप्रमाणे चाललं पाहिजे. सांगायचं काम प्रभू करतो, निवडायचं काम आमचं आहे. हालेलुया. काय लिहिलंय? तेव्हा मरण व मृतलोक ही अग्नीच्या सरोवरामध्ये टाकली गेली आणि अग्नीचं सरोवर हेच दुसरं मरण आहे. पूर्ण न्याय पूर्ण झाला. अग्नी निर्मितीपासून प्रभू न्याय करेपर्यंत जितके राष्ट्र, जितके लोक, त्या सर्वांचा न्याय इथे पूर्ण होतो. हालेलुया. 1 कोरिन्थ 15 अध्याय वचन 26. कोरिन्थियों की पहली किताब उसका 15वां अध्याय और वचन 26 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 242, कोरिन्थियों की पहली पत्री उसका 15वां अध्याय वचन 26. सबसे अंतिम बैरी जो नष्ट किया जाएगा वह मृत्यु है. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो कोण आहे? मृत्यू आहे, शैतान आहे. हालेलुया. 7 न्याय आणि हा शेवटचा न्याय. अपने आप को जांच ले, परीक्षा करें. वो समय बहुत ही नज़दीक है. इसलिए मैंने कहा प्रभु अब हमारे दरवाजे के सामने खड़ा है, दूर नहीं है. आपण म्हणालो असतो, नाही तर तिकडे आहे कुठेतरी वसई स्टेशनला, माझं घर लांब आहे, इथे येईपर्यंत त्याला थोडासा तरी वेळ लागेल. पण मी एक उदाहरण म्हणून सांगतो, तसं नाही, तो आपल्या दाराजवळ उभा आहे. हालेलुया. आणि रोज आपल्याविषयी अनेक गोष्टी लिहिल्या जात आहेत. म्हणून आपला दिवस कसा असला पाहिजे, हमारा दिन कैसा होना चाहिए. किस तरह से हमें चलना चाहिए. ये वचन हमें क्या करते हैं? अलर्ट करते हैं, चेतावनी देते हैं, मौका देते हैं ताकि हम खुद की तैयारी करें. हालेलुया. क्योंकि आसान नहीं है स्वर्ग का राज्य पाना. कीमत तो उसकी चुकानी पड़ेगी. हालेलुया. आत्मा के लिए प्रभु ने तो चुका दी, अब हमारी भी बारी है, हमें भी कुछ करना चाहिए. उसने तो हमारे लिए स्वर्ग के दरवाजे खोले, अब जाना हमको है ना. घर में बैठे रहेंगे तो कैसे होगा? उठना पड़ेगा, चलना पड़ेगा, भागना पड़ेगा, तभी तो पहुँचेंगे.
एक एक वचन हम याद करेंगे, प्रभु की कृपा मांगेंगे, प्रार्थना कीजिए कि आने वाले दिनों में प्रभु हमें अपनी आत्मा से, अपने वचन से, उसके आज्ञा के अनुसार चलाते रहे, ज्ञान देते रहे। हालेलुया। हम में से भी किसी का भी नाश ना हो, प्रभु की इच्छा है। धन्यवाद देते हैं, प्रार्थना करते हैं इस वचन के लिए।